स्वरांच्या एका मोठ्या युगाचा अंत झालेला आहे। आशाताई काल आपल्या सगळ्यांना सोडून गेल्या। साधारण 12:30 ते 1च्या दरम्यान त्यांचं निधन झालं दुपारी आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनाकरता नेण्यात आलं होतं। आज दुपारी 4 वाजता दादरच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार होतील। दरम्यान काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताई यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। अनेक नेते, अनेक सेलिब्रिटी हे दर्शनाकरता आलेले होते। त्यांची फक्त त्यांच्याच क्षेत्रातल्या व्यक्तींशी ओळख होती, प्रेम होतं असं नाही, तर त्यांची नट, नट्या, नेते अशा अनेकांशी मैत्री होती। फक्त संबंध होते असं नाही, तर मैत्री सुद्धा होते, घनिष्ठ संबंध होते। त्या सगळ्यांना काल अतिशय वाईट वाटलेलं आहे की आशाताईंसारखा एक वर्सटाईल आवाज आपल्या सगळ्यांना सोडून गेलेला आहे। ही आपण दृश्य जी बघतोय ती लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानाची आहेत। त्यांचं पार्थिव घरातून खाली आणण्यात आलेलं आहे। खाली म्हणजे त्यांच्याच इमारतीच्या खाली एक जी मोकळी जागा आहे तिथं अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आशाताईंचं पार्थिव तिथं अंत्यदर्शनाकरता ठेवलं गेलंय। 2 वाजेपर्यंत हे पार्थिव इथं असेल आणि त्यानंतर अंत्ययात्रा कदाचित त्यांची निघेल आणि ती 4 वाजता शिवाजी पार्कात पोहोचेल। शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील। आपल्याला सुस्मिता अधिक माहिती देते आहे। सुस्मिता यांच्याशी बोलूया आपण, पण आता मात्र अनेक महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचे मित्र, जवळचे त्यांचे नातेवाईक हे सगळेजण अंत्यदर्शनाकरता गर्दी करताना दिसतायत आणि ज्या ठिकाणी हे अंत्यदर्शनाकरता पार्थिव ठेवलं गेलेलं आहे तिथे आशाताईंचीच सदाबहार, अजरामर त्यांनी केलेली अशी गाणी, त्यांचं वादन म्हणजे त्यांच्या म्युझिकचं वाजन केलं जातं आहे, जेणेकरून त्यांच्या आठवणींना एक उजाळा देणं, त्यांना त्यांच्या गाण्यांना मानवंदना देणं हा त्याचा उद्देश आहे।